चलिए फील्डिंग से जाना जरूरी। तुषार धुमाल आ चुके हैं हमारे साथी कमेंटेटर। इस टूर्नामेंट से हमने पिछले 17 सालों से एक चीज जरूर हासिल की है, वो है तुषार धुमाल एक बेहतरीन कमेंटेटर। आज मजा आएगा। एंटरटेनमेंट के बादशाह, शेर व शायरी के बादशाह बाबू शाह आपको नजर आएंगे। पिछले साल भी आए थे, लेकिन इस साल अलग अंदाज है उनका। पूरी खोपोली के दर्शकों का दिल जीतेंगे। गेंदबाज सुशांत मोरे, स्ट्राइकर एंड पर गौरव घोसाड़कर, नॉन स्ट्राइकर एंड पर आदित्य भेसरे, जिन्होंने जबरदस्त इनिंग खेली थी। क्या बोलते हैं तो? अरे भाई बच्चे कंपनी बाहर निकलो। सुनील चौहान, संदेश माते जरा यहाँ पे आइए। तुषार धुमाळ स्टेजवर या। हा ही जर्सी, जर्सी जरा नाही आहे साईबाबा नगरच्या 12th मॅन कडे। ती जर्सी कशी त्याच्याकडे लवकरात लवकर पोहोचेल याकडे बघा। चला मॅच सुरू करू आपण। 5-10 मिनिटं आपण वाट बघू। पहला ओवर लेकर आए हैं सुशांत मोरे, एक बेहतरीन ऑलराउंडर। सामने है मिस्टर डायनामाइट गौरव घोसाळकर। पहली गेंद ऑन साइड के ऊपर, इस गेंद को खेला है शॉर्ट माइन लेग के ऊपर, बहुत ही बढ़िया फील्डिंग का नजारा करते हुए। तो टी शर्ट वर नाहीये। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला, आदित्य भैसरे ने सिंगल पूरा किया। सिंगल के साथ टोटल बढ़ता हुआ 2 रन।
स्कोर कार्ड के ऊपर 6 रन। बाउंड्री आई इस गेंद के ऊपर मिस्टर डायनामाइट द्वारा। ढेर सारे समीर जी मसूकर साहब, इनके साथी तो 10 रन स्कोर कार्ड के ऊपर। फुल टॉस किया था, गेंद हवा में है, कैच होने की संभावना। कैच छोड़ा वहां पे, 1 रन मिला, दूसरा चुराने की कोशिश और कामयाबी, 12 रन। बारह रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। ये लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद जा रही है, जमीन से हाथ समांतर करते हुए जय पवार, व्हाइट बॉल का इशारा, 13 पे आता हुआ टोटल। अनवी 11 सावरोड़ी। तो नरेश जी बालांडे और रोहित सुरवे, इनका तहे दिल से मैं इस्तकबाल करना चाहूँगा। आज समीर जी मुसरुगर इनका जन्मदिन, उनके जन्मदिन के अवसर पर शुभकामनाएं देने के लिए उनके सभी दोस्तगण, सभी राजनीतिक के साथी, सामाजिक क्षेत्र में जो काम कर रहे हैं, क्रीड़ा क्षेत्र में जो काम कर रहे हैं, वो सभी लोग समीर जी मसरूगर को आज बधाई देने आएंगे। उनमें से 2 मेहमान ये, उनका भी हम स्वागत करेंगे। 1 ओवर का खेल यहाँ पे समाप्त हो चुका है और 1 ओवर के खेल की समाप्ति के बाद 13 रन कुल टोटल। बैटिंग पावर प्ले। प्रथम गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे आदित्य भैसरे, मैन ऑफ द सीरीज के रेस में है इस श्रृंखला के। जबरदस्त परफॉर्मेंस किया है इन्होंने बतौर ऑलराउंडर। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, ये अच्छी गेंद थी, डॉट गेंद आई, वापसी की है गेंदबाज प्रथम दड़वी ने। टोटल वहीं पे रुका हुआ 13 रन। इस श्रृंखला में मेडन ओवर डालने वाले पहले गेंदबाज रहे हैं प्रथम दड़वी। सन्माननीय हर्षद रोहिदास पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं।
तो मिड ऑफ के ऊपर से लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर गौरव घोषालकर मिस्टर डायनामाइट अंतिम सेमीफाइनल मुकाबले में अपना जोहर दिखाते हुए साई बाबा नगर के खिलाफ 6 ओवर का ये मैच है। टीम का टोटल आ चुका है 20 रन। दूसरा ओवर चल रहा है। और ये जबरदस्त शॉट खेला, बैकफुट पर गए, स्ट्रोक के लिए जगह बना, इनसाइड आउट कवर खेला, कवर पॉइंट बाउंड्री के बाहर 6 रन। ठोक दीजिए। अब तुषार से संपर्क करें। और इस गेंद को खेला लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 4 रन। गौरव घोषालकर एक बड़ी इनिंग खेलने की उम्मीद के साथ खेल रहे हैं। टीम का टोटल 30 रन। ओवर नंबर चल रहा है दूसरा। बैटिंग पावर प्ले का सही इस्तेमाल हुआ है अनवी 11 सावरोड़ी द्वारा। बत्तीस रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए आदित्य भेसरे गेंदबाज। सुशांत मोरे अपने स्पेल का दूसरा ओवर करते हुए 6 ओवर का ये सेमीफाइनल का मैच। आदित्य भेसरे ने इस गेंद को खिलाया ऑन साइड के ऊपर। एक रन तो जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा, और ये दूसरा रन पूरा होता हुआ। सन्माननीय नरेशजी बालांडे साहेब यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत। ज्यांच्या सौभाग्यवती खोपोली नगर परिषदेच्या नगरसेविका आहेत त्या बालांडे साहेबांचं मनापासून स्वागत। तो रन आता हुआ यहाँ पर और इस रन के साथ टोटल बढ़ता हुआ 35 रन।
सिंगल मिलता हुआ यहाँ पर, सिंगल के साथ टोटल बढ़ता हुआ तीसरे ओवर में 36। गौरव घोसालकर खेले अपने निजी 10 गेंदें और 30 रन। पहला 50 देखने का मौका मिल सकता है हमें यहाँ पर, गौरव घोसालकर अगर इसी तरह खेलते रहें तो। पिंट्या सुरुवे सिनियर खेळाडू यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. डॉट चेंडू येतोय, निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. धावफलकार धावा लागल्या त्या 36. अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, लगातार दूसरी डॉट गेंद डाल चुके हैं सुशांत मोरे. और ये उठाया है आदित्य भैसरे ने आर बार स्टेडियम पर, लंबा सिक्सर ठोक दीजिए. तो नए गेंदबाज राज शिंदे. स्ट्राइकर एंड पर गौरव घोसालकर. मिस्टर डायनामाइट बाळू आज मंथन के आए हैं. बाळू, स्वागत है आपका. गौरव घोसालकर ने इस गेंद को उठाया लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर. मिस्टर डायनामाइट आज साई बाबा नगर के गेंदबाजों के ऊपर फट पड़े हैं, अपना कहर भरमा रहे हैं, छक्के के ऊपर छक्का मार रहे हैं. जबरदस्त बल्लेबाजी. टीम का टोटल 48. दीपक पाटिल सर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे. दीपक पाटिल सर यशवंत नगर के एक बेहतरीन कमेंटेटर, नए कमेंटेटर है जिन्होंने शुरुआत की है. देने के लिए काय नक्की
शिक्षक है नहीं खान हाँ तो शिक्षक आहे मुर्तुजा खान मुर्तुजा खलील अहमद खलील अहमद ज्या विद्यार्थ्यांनी साहेबांची पेंटिंग केली तो इयत्ता 8वीचा एजाजुल हक अख्तर अली शेख येऊ मग पुढे तो यकीन मानिए नगर परिषद उर्दू माध्यमिक विद्यालय शास्त्री नगर खोपोली के मुख्याध्यापक श्री अल्ताफ भाई जड़गावकर और उनके एक टीचर खान मुर्तज़ा खलील अहमद और 8वीं के बच्चों ने जिन्होंने स्केच निकाली है समीर जी मसरूकर साहब की उनके जन्मदिन के अवसर पर जिनका नाम है इजाउल हक अख्तर अली शेख। तो मैं उन तमाम मेहमानों को आमंत्रित करना चाहूँगा। निखिल शेठ देशमुख मानकीवली इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है समीर जी मसूरकर को। गौरव घोषालकर खेले निजी 47 के निजी योगदान पर 50 से महज 3 रन दूर। ये डॉट गेंद आई है। ओवर नंबर चल रहा है चौथा। 2 ओवर का खेल अभी शेष है इस इनिंग का। हाँ 8वीं कक्षा के स्टूडेंट ने ये स्केच निकाला था जिनका नाम है इजाउल हक अख्तर अली शेख। ये 1 रन तो जरूर मिलेगा। क्या मिलेगा दूसरा? 3 रन दूर है। एक श्रृंखला का पहला 50 क्या समीर जी मसूरकर इनके जन्मदिन के अवसर पर आएगा? हाँ निश्चित रूप से एक सप्ताह पहले तुषार धुमाल से अल्ताफ सर ने संपर्क बनाए रखा था और काफ़ी खूबसूरत ज़रा स्क्रीन पे दिखाइए ताकि लोगों को भी ये देखने का मौका मिले कि किस तरह ये 8वीं कक्षा के विद्यार्थी अपने कला में माहिर है। फोकस कीजिए, जूम कीजिए। ज़बरदस्त। इनका सम्मान किया जाएगा। इस लड़के का सम्मान इस मंच में किया जाएगा समीर जी मसूरकर साहब इनकी तरफ से। 4 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल आ चुका है 60 रन 15 की औसत। तो सम्मान किया जा रहा है 8वीं कक्षा के इस स्टूडेंट का इजाउल हक अख्तर अली शेख। छोटी सी उम्र में इसने बड़ा कारनामा किया है। प्रथम गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए टोटल आया है 15 की औसत से 60। रनआउट का मौका था लेकिन 1 रन जरूर पूरा किया है। गौरव घोषालकर अब स्ट्राइक रेंज पर आ चुके हैं। 11 गेंदें इस इनिंग की शेष है। 47 के निजी योगदान पर खेल रहे हैं। टोटल बना है 61। और यह जबरदस्त छक्का मिस्टर डायनामाइट बल्ला ऊपर करेंगे। 53 की निजी बारी अभिजीत पारी। जबरदस्त इनिंग। गेम चेंजर का क्या मिलेगा उन्हें श्री गणेश स्पोर्ट्स खोपोली की तरफ से। पंद्रह गेंदे 53 रनों की शानदार बारी। मिस्टर डायनामाइट अक्षय मांडे इनकी तरफ से 1000 का इनाम गौरव के लिए। ज्येष्ठ नेते रविशेठ रांजणे साहेब यांचं मनापासून हार्दिक स्वागत।
यशवंतजी मोहिते साहब यकीनन क्या स्केच बनाई है। मैंने जूम करके देखा 24 लाइव इवेंट पर। इजाम इजामुल हक का अख्तर अली शेख जो 8वीं कक्षा का स्टूडेंट है, जिसको भी ये स्टूडेंट को जिन्होंने बनाया है ना, हमारे प्रिंसिपल नगर परिषद उर्दू माध्यमिक विद्यालय शास्त्री नगर खोपोली अल्ताफ भाई जळगावकर और उनके टीचर खान मुर्तज़ा, इनकी तारीफ तो बनती ही है, क्योंकि स्टूडेंट को एक अच्छी दिशा में वो ले रहे हैं, लेकर जा रहे हैं, अच्छी राह पर ले जा रहे हैं। रोहित पाड़गे आ चुके हैं। ओवर नंबर चल रहा है ये 5वां, आखिरी गेंद। तर समीरजी मसूरकर साहेब यांना शुभेच्छा देताना त्यांचे सगळा मित्रपरिवार, राजकीय सामाजिक कलाक्रीडा सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळी, 5 षटकांचा खेळ संपलाय। धावफलकावर धावा लागल्यात त्या 1 बाद 74। तो आखिरी ओवर लेकर आए हैं गेंदबाज मोनिया। रन बने हैं 5 ओवर की समाप्ति के बाद 74 रन। क्या इनिंग खेली है गौरव घोसालकर ने। ये इनिंग मुझे हमेशा याद रहेगी इनकी, मिस्टर डायनामाइट की। और ये देखिए, ये रुकने का नाम नहीं ले रहे हैं। 74 और 6 बनेंगे 80। एक छक्का तो आ चुका है, क्या 6 छक्के आएंगे रो में। अल्ताफ जळगावकर सर, इनकी तरफ से अगर गौरव घोसालकर लगातार 6 छक्के मारते हैं तो 5000। ये दूसरा नहीं आया, आना चाहिए था, मजा आता। चलिए 80 पे टोटल है। साई बाबा नगर में भी क्षमता है, शुभम है, सुशांत मौर्य। संजय सोलंकी शादी की वजह से खेलते हुए नजर नहीं आ रहे हैं, उनके भतीजे की शादी है, वरना और ज्यादा ताकत आती। तो चलिए, तमाम दर्शकों का स्वागत। 2 रन यहां पर पूरे किए गए, 82 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए। ये ऊंचा खेला है, गेंद हवा में, और इसी के साथ बल्लेबाज गौरव के बारी गेंद। टोटल बना है 82। ठोक दीजिए।
साहिल घोसालकर के बल्ले से आते ही निकलता हुआ यह बेहतरीन 6 और इस 6 के साथ 88 रन 90 के करीब। धीरे धीरे क्राउड यहां पर बढ़ेगा। ऑल इंडिया ओपन केतन म्हात्रे आपको नंबर 3 मैच में खेलते हुए नजर आएंगे। अर्नव 11 वावले की तरफ से प्रफुल्ल जी विचारे इनकी टीम। और ये 4 रन आता हुआ टीम का टोटल 92 रन हो चुके हैं। 93 रनों की जरूरत, लेकिन माइक्रोफोन पर आएंगे तुषार धुमाल सर। तो अक्षय शेठ जाखोडिया इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है साउरल टीम को, और समीर जी मसूरकर इनके जन्मदिन के अवसर पर। और प्रकाश जाधव वाली बाला साहब ठाकरे का सच्चा शिव सैनिक, इनकी तरफ से भी शुभकामनाएं आ चुकी है समीर जी मसूरकर साहब इनके जन्मदिन के अवसर पर। तो उनका भी हम स्वागत करेंगे और चलेंगे तुषार सर के पास।
पण सगळी जबाबदारी शुभम भोसले आणि सुशांत मोरेनं घेतलेली आहे. 93 धावा या मैदानावरती होऊ शकतात. डे फॉर्मॅट मध्ये प्रॅक्टिस मॅच मध्ये ही किमया बऱ्याच वेळा दोन्ही खेळाडूंनी घडून आणलेली आहे. आता प्रत्यक्षात या मैदानावरती या धावा त्यांना करून दाखवाव्या लागतील. ऑफिशियल आमचे पंच जय पॅनल आणि त्यांची सगळी टीम, उमेशजी केने सर आपण बघतोय कल्याणचे, ज्यांनी मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवल्या पंचांच्या भूमिकेमध्ये, आणि त्यानंतर तरुंडे बदलापूरचे जे आमचे पंच आहेत ते देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि जय पवार यांना कोण ओळखत नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जेवढ्या मोठ्या स्पर्धा करण्याचा अनुभव आयोजकांनी घेतलाय तेवढाच अनुभव यांनी मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये आयोजकांना दिलेला आहे. सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा आपण हार्दिक हार्दिक करूया वेलकम आणि जाऊया खेळपट्टीकडे, जिथे सागर तांबडे कालच्या रात्रीच्या शेवटच्या मॅचचा हिरो आता गोलंदाजी मार्कवरती आलाय. विकेट हॅट्रिक त्याच्या नावावरती आहे. पण पहिल्या रात्री मध्ये ज्यानं चांगला खेळ केला तो शुभम भोसले आणि त्याच्या बरोबरीनं सुशांत मोरे, हे दोन्ही बॅटर आता मैदानामध्ये दाखल झाले. सुशांत मोरेचा विचार केला तर श्री गणेश स्पोर्ट्स आयोजित खोपोली प्रीमियर लीग पर्व 8 मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेला आहे. तर गौरव घोसाळकरनं या मॅच मध्ये 50 धावा वैयक्तिक पूर्ण करताना सांघिक कोट्यामध्ये चांगली मदत केली आणि जवळजवळ 62 धावांचं योगदान त्यानं दिलं. आता पाटला होतोय 93 धावसंख्येचा. आशिषजी जांभूळकर यांचं मी पहिल्या रात्रीपासून कौतुक करतोय. विनामूल्य ही सेवा त्यांनी दिलेली आहे स्पर्धेमध्ये. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जी सेवा त्यांनी दिलेली आहे. स्क्रीनची हलती स्क्रीन आपण बघतोय, थांबलेली स्क्रीन आपण पाहतोय, ज्या स्क्रीनवरती कधी खेळाडू दिसतोय तर दुसऱ्या स्क्रीनवरती आपण खऱ्या अर्थानं पाहतोय ते संघ मालकांचे पोस्टर, अर्थातच बॅनर. बरेचसे तारे सितारे, मग त्याच्यामध्ये रजत मुंडे असू शकतो, आकाश तारेकर असू शकतो, पुण्याचे डॉन देखील येणार आहेत, अर्थातच केतन म्हात्रेला देखील आपण पाहणार आहोत, मग फरदीन गाझी असू शकतो किंवा मग श्रेयस कदम, बांद्राचा हेलिकॉप्टर बॉय, आणि ISPL ज्यानं कर्णधाराच्या भूमिकेमध्ये जिंकली तो विजय पावले देखील येताना आपल्याला पाहायला मिळेल. कृष्णा सातपुते सारखं मोठं नाव, आणि काल ज्यानं बिहार विरोधात महाराष्ट्राची लढत जिंकली तो ओमकार देसाई. एक स्टायलिश खेळाडू आहे. वय क्रिकेटच्या पटलावरती नोंद करत नाही, पण वयाची कितीही पुस्तकं ओलांडली तरी क्रिकेटचा अभ्यास तोच आहे. तो मात्र ओमकार देसाई देखील या स्पर्धेमध्ये थोड्याच वेळात खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू उंच गेलाय आणि लांबी देखील पाहायला मिळते. रोहित पाडगेच्या डोक्यावरून चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. माजी नगराध्यक्ष ट्रॉफीचा ब्रँडेड डेकना कडक षटकार. ठोक डीजे. शेवटची रात्र आहे, तुमचा आणि आमचा पगाराचा दिवस आहे, त्यामुळे लक्ष द्या. नंतर कधी कधी असं होतं का पाकिट जे असतं ना ते हलकं येतं, आणि ते हलकं आल्यानंतर नंतर टेन्शन येतं. पॉइंटच्या दिशेनं मारलेला फटका आहे जो अगदी गरंगळत जमिनीला गुदुगुदू 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 करत गेलाय सीमा रेषेच्या अगदी बाहेर. 93 धावांचा आम्हाला पाठला करायचा आहे आणि तो आम्ही करू शकतो हे सिद्ध करताना 2 चेंडूवरती घेतलेल्या या 10 धावा टोटल 11 या धावसंख्येवरती नोंद करतात. OUT आउट असा निर्णय आलाय. LBW च्या माध्यमातून कदाचित फलंदाज शिकार झालाय. बडी मछली जाल में एक मोठा बॅटर नेल्सन आकड्यावरती परतीचा प्रवास करतोय. 93 धावसंख्येचा बाटला होत असताना 11 या आकड्यावरती पहिला गडी डाऊन. डीजे
आता साईबाबा नगर संघाच्या हाकेला धावणार का? नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये आलाय मोन्या. गोलंदाज सागर तांबडे जबरदस्त गोलंदाजी करताना. थोड्याच वेळात मॅन ऑफ द सिरीज साठी जी बाईक आहे ती मात्र इथे येताना आपल्याला पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर चेंडूना नॅचरल वळण घेतलंय. डाव्या हाताचा गोलंदाज स्वतःला सिद्ध करतोय. लगातार 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले, पण त्यानंतर त्यानं मात्र खेळामध्ये स्वतःला सिद्ध केलं आणि प्रसिद्ध देखील झाला. आयुष्यामध्ये बरेचसे चढ उतार असतात आणि हे चढ उतार जर तुम्हाला प्रामाणिकपणे पार पाडायचे असतील तर संघर्ष मात्र करावा लागतो. आयुष्याचं सोनं करायचं असेल तर मात्र या मोन्याला आता मोठे फटके मारावे लागतील. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्कवरती येईल. मॅन ऑफ द सिरीजची बाईक आता इथे आलेली आहे. इलेक्ट्रॉनिक बाईक आहे, म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचा जरी वापर केला नाही तरी ही बाईक चालू शकते. इलेक्ट्रिकल बाईक कोणाच्या नावावरती जोडली जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून? गेल्या वर्षी नूर सय्यद ठरला होता मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. त्याच्या आधी आपण मुनीर पटेलला पाहिलं. 1 वर्ष गौरव घोसाळकरनं देखील गाजवलं. पण आता हे वर्ष कोणाच्या नावावरती जाईल? 2026 पर्व 17व. नेक्स्ट बॉलर हर्षल चोगले. स्ट्राइक एंडवरती बॅटर शुभम भोसले. जनता विद्यालय एंड कडनं गोलंदाजी चालू आहे. टप्प्यात कार्यक्रम करण्याचा प्रयत्न. पुन्हा हा चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्राच्या दिशेनं. असं वाटलं होतं 1 हँडेड झेल टिपला जाईल, पण हा चेंडू 1 धाव देऊन गेला. चांगला प्रयत्न केला वैभव मेहतरनं. वैभव मेहतर क्या इसके बाद करेंगे गेंद बेहतर, गेंदबाजी बेहतर. नेक्स्ट मॅच म्हणजे आजच्या रात्रीचा पहिला सामना, ओपन गटाचा सामना आहे. जो सामना रंगणार आहे दक्ष निलेश 11 संविधान ग्रुप पुणे संघाच्या विरोधात श्रीराम फाउंडेशन पुणे. पुण्याचे दोन्ही फ्रँचायझी आहेत, पण आता या टीम मध्ये मुंबईचे आहेत की महाराष्ट्राच्या बाहेरचे खेळाडू आहेत हे पाहायला आपल्याला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण विनंती करतोय की टॉस साठी आपल्याला यायचं आहे. पुन्हा एकदा पंचांचं बोट उंच झालंय, म्हणजे एलबीडब्ल्यूचा शिकार डकलाय तो मोन्या. मोन्यानं भरोसा तोडलाय मी तर म्हणेल टीम साईबाबा नगर संघाचा. ठोक डीजे. नजरा आज तीक्ष्ण असू द्या. आज नजर आटी तो दुर्घटना घटी. "24 इव्हेंट या वाहिनीद्वारे थेट प्रेक्षेपण चालू आहे. घर बसल्या स्पर्धेमध्ये आनंद घेत आहेत. नीरजनं काय मारलाय नाहीतर केएमसी कॉलेजच्या पार्किंग प्लॉट मध्ये चेंडूला पार्क केलेलं आहे. आउट ऑफ द पार्क गेलाय. इथे मात्र वार झालाय. धावा मिळतील 6. आलाय षटकार. डीजे. आमचे बाबू मॅन ऑफ द सिरीजची बाईक घेऊन आलेत आणि त्यांनी सांगितलं जर ही बाईक माझं वजन घेऊ शकते तर 11 जण सहज त्याच्यावरती राईट मारतील. तुषारजी आईर यांचे भाचे आहेत आणि माझे देखील भाचे आहेत. भिवंडीवरनं खास या स्पर्धेमध्ये दाखल होत असतात नेहमी आणि गेले माझ्या माहितीनुसार 15 ते 14 वर्ष त्यांनी या स्पर्धेचा प्रवास पाहिलाय. काटरंग संघ या स्पर्धेमध्ये खेळला नाही याची खंत त्यांच्या मनामध्ये आहे.
गेम तर चालू आहे मैदानामध्ये. चेंज द गेम. आता गेम चेंज झालेले षटकार आलाय आणि या षटकाराच्या जोरावरती टोटल 18 धावसंख्येची नोंद. तुषार आयर साहेबांचा जोर कमी पडला एवढंच मला वाटतंय. शंकर दादा दळवी महाराष्ट्र लेदर क्रिकेटचे कोच आहेत. त्याचबरोबर या खोपोली खालापूरमध्ये लेदर क्रिकेटचे खेळाडू घडवण्याचं काम त्यांनी केलं. आणि काल एक ज्वलंत उदाहरण आपण मैदानामध्ये पाहिलं. स्वराज्य थरकुडे जो अंडर 17चा खेळाडू महाराष्ट्र टीमचा कॅप्टन झाला. पण इथे हा चेंडू उंच गेला आणि लांबी देखील पाहायला मिळाली. मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर वाघाची धाड फोडलाय पहाड. मारला या पट्ट्यानं बेधुंदपणे. माजी नगराध्यक्ष ट्रॉफीचा षटकार. डीजे आज मनीनं त्याचं शस्त्र मात्र आणलंय. काल आणि परवाच्या रात्री गुप्ती वापरली, आज तलवार काढली आहे डीजेच्या भूमिकेत. निखिलजी ढोले मनी डीजेचे दुसरे ओनर आहेत. त्यांनी पाहिलं काल गरज काय, तशी त्यांनी गरज भागवली आणि ते आता त्यांनी त्यांचा हत्यार डीजेच्या भूमिकेमध्ये ऑपरेटर म्हणून वापरलंय. आनंद चव्हाण ज्यांचा फ्लेक्स आपण पाहतोय त्या स्क्रीनवरती युवा उद्योजक आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया स्पर्धेमध्ये. दर्शन चव्हाणचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करेल. दक्ष इथे आलेले ज्यांच्या नावानं संविधान पुणे संघ मैदानामध्ये खेळतोय आणि त्यांचे ओनर दिनेशजी मोरे साहेब देखील इथे दाखल झाले. दक्षचे पिताश्री आहेत आणि त्यांनी मात्र आपल्या मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही ट्रॉफी जिंकण्यासाठी संविधान पुणे या संघाला पॅक केलंय. गेल्या वर्षी देखील त्यांनी एक संघ घेतला होता. या वर्षी देखील त्यांनी एक संघ मात्र इथे या स्पर्धेमध्ये घेण्याचं धाडस दाखवलं. त्यांनी समीर मसूरकर साहेबांना आणि सुनील चव्हाण साहेबांना वचन दिलंय, हम एक बार कमिटमेंट करेंगे तो जरूर पूरा करेंगे. आदरणीय आनंदजी चव्हाण आणि सुनील चव्हाण त्याचबरोबर दर्शन चव्हाण यांच्याकडनं माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याबद्दल मी त्यांचा मनाच्या अंतःकरणापासून आभारी आहे. चव्हाण बंधू माझ्या बरोबर असले तरी खोपोली जिंकण्याची संधी मी शोधू शकतो. लेटकट करण्याचा प्रयत्न. दिल्लीच्या ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. ही मुंबई माझी आहे, ही मुंबई आपली आहे. या मुंबईमध्ये मराठी बोललीच पाहिजे असं बाळासाहेब ठाकरेंचं ब्रीद वाक्य. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या चरणी नतमस्तक होऊया आणि जाऊया पुन्हा एकदा खेळपट्टीकडे. डीजेला कमी संधी मिळाली कारण इथे खऱ्या अर्थानं मार्केटमध्ये आता सिलेंडरची मंदी आहे. 4 धावांनी टोटल 31 धावसंख्येची नोंद. ओ यू टी आउट. पुन्हा एकदा फलंदाज LBW चा या मॅच मधला या इनिंग मधला तिसरा शिकार ठोक डीजे. महाराष्ट्र पोलीस आहेत, क्राईम ब्रांच या भूमिकेमध्ये असतात आणि समीरजी मसूरकर साहेबांचे खूप निकट वर्गीय आहे. असा कोणताही मॅटर करू नका ज्यामुळे तुमचं गुन्हा दाखल होईल आणि गुन्हा जर दाखल झाला तर मात्र आमचे सुजित पवार मग मात्र त्यांचं शस्त्र वापरतील.
त्यामुळे प्रामाणिकपणे आपलं आयुष्य जगा. ही दुनिया आहे गोल आणि ते बराचसा आहे झोल. डीजेनं मात्र हा संकेत दिला होता. नेक्स्ट बॅटर राहुल देशमुख मैदानामध्ये आलाय, पण स्ट्राईक एंडवरती आहे. शुभम भोसले गोलंदाज, हर्षद चोगले. टप्प्यात केलाय कार्यक्रम. स्वीट साऊंड या बॅटचा पाहायला मिळाला आणि इथे चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील अर्धा डझन षटकार. डीजे आजची तारीख 30 आहे आणि उद्या खऱ्या अर्थानं 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन, कामगार दिन. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये सगळ्यांना हक्क देखील दिले आणि कामगारांना देखील हक्क मिळून दिला. आणि उद्या खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कामगार दिन, महाराष्ट्र दिन. आणि या महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना ऍडव्हान्स मध्ये फलंदाजानं या चौकार मारून शुभेच्छा दिलेल्या आहेत. ठोक डीजे. चौकाराच्या माध्यमातून टोटल 41 धावसंख्येची नोंद झाली आहे. षटक क्रमांक 4 चालू आहे. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 41 पर्यंत मजल मारली गेली. 93 धावांचा पाठलाग करायचा आहे याचा विचार मात्र करतोय फलंदाज. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये टाकलेला चेंडू आणि इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये या चेंडूला अडवलं. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. शेवटचे चेंडू उरलेत ते आता 14 आणि करायच्यात 52 धावा. बाउन्सर आज आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र निवडलंय. क्लासिकल फटका आहे पण त्याच पद्धतीने या चेंडूला डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केलंय ते रोहित पाडगेनं. सावरोळीची रन मशीन पुन्हा एकदा बरसली. डीजे कदाचित आई माऊलीचं दर्शन घेऊन अन्वी 11 सावरोळी संघ मैदानामध्ये आलाय की काय. घनश्याम ना आल्या मोठा फटका खेळला जरूर पण घनश्यामचा हा फटका 440चा झटका त्यालाच देऊन गेला. कारण की इथे लगातारच्या 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवल्यात त्या हर्षल चौगलेनं. आता समीकरण आहे 12 चेंडू 52 धावांचं. ठोक डीजे. टीम संविधान पुणे संघाचा संघनायक आणि त्याच्या विरोधात श्रीराम फाउंडेशन पुणे संघाच्या कॅप्टनला मी विनंती करेल की आपण टॉस साठी यायचंय. श्रीराम फाउंडेशन पुणे संघाचा कर्णधार खेळाडू जर या मैदानावरती आला असेल तर त्यांनी आयोजकांशी संपर्क साधा. संविधान पुणे संघाच्या कॅप्टननी मात्र इथे हजेरी लावलेली आहे. जबरदस्त चेंडू टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेनं वळण घेतोय. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू होता जो वैभव मेहतरनं सगळ्यात बेहतर टाकलाय. स्ट्राईक एंड वरती मात्र राहुल देशमुख आहे ज्याच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आतिश शिंदे यांच्याकडनं. पुन्हा एकदा सफल होऊन घुसून खेळण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जागा सोडलीत तर मात्र पंचांकडे पाहताना तुम्हालाच टेन्शन येईल. क्वालिफाईड पंच आहेत. बरेचशा महाराष्ट्रातील मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि तो अनुभव त्यांनी मात्र इथे सिद्ध केलाय.
टप्पा पडल्यानंतर चेंडूनं बाउन्स घेतला आणि पंचांचा निर्णय इथे आला. हा चेंडू स्क्वेअर आहे. वाईट चेंडूच्या मदतीनं स्कोरकार्डवरती वाढ होईल आणि त्याहूनही आपण पाहतोय गोलंदाजाला संकेत दिला गेलाय. यानंतर जर बाउन्स टाकला तर कदाचित पंच पॅनलाइज देखील करतील. चांगला चेंडू वेगावरती आता बीट केलंय. ज्या राहुल देशमुख वरती आतिश शिंदेनं 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं, पण तोच राहुल देशमुख आता मात्र हताश झालाय. चेंडू उंच गेलाय, लांबी कमी. इथे पुन्हा एकदा सावरुळीच्या या पठ्ठ्यानं झेल टिपलाय. रोहित पाडगेच्या हातामध्ये हा चेंडू विसावला आणि इथे मात्र जातीये आणखीन एक साईबाबा नगर संघाची विकेट. ठोक डीजे. बॅटर भावेश मैदानामध्ये आलाय. वेगानं चेंडू टाकला गेला ऑफस्टंपच्या लाईन मध्ये. पुन्हा एकदा वेग पाहायला मिळाला. का मला सावरोळी गावामध्ये सावरोळी टीम मध्ये हार्दिक पांड्या म्हणून उपमा दिली गेली, त्याचं ज्वलंत उदाहरण तो मैदानामध्ये देतोय. आकाश चव्हाण सकाळपासनं खूप जास्त मेहनत करतायत आणि या मेहनतीसाठी त्यांना एनर्जी देखील घ्यावी लागली. ती त्यांनी दुपारपासून चालू ठेवली अशी माहिती मला येवलेनं दिली. डॉट चेंडूचा इशारा आला. काय त्यांनी मैदान सजवलंय येणाऱ्या 2 तारखेच्या स्पर्धेसाठी. वीरेश्वर चॅम्पियन ट्रॉफी, अंडरम बॉक्स क्रिकेटचा थरार. डे नाईटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. ती खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. आकाश चव्हाण जे मुख्य आयोजक आहेत, पण येवले ब्रदर्स त्याच्या हाकेला धावलेत. काय काम करताना मी त्यांना पाहिलं. जर आईने सांगितलं असतं तर कदाचित केलं नसतं, पण आकाश दादाने सांगितलंय म्हणून आम्ही करतोय. आकाश चव्हाणनी घेतलेली एनर्जी त्यामुळे विकेट तर होणारच होती आणि त्यात आपण बघतोय अक्षय दाभाडे देखील यांची भर पडली होती. डॉट चेंडूचा इशारा. गौरव घोसाळकर गोलंदाजी करतोय, ज्याचा पहिला चेंडू निर्धाव गेलाय. शेवटचे 5 चेंडू आणि 51 धावसंख्येची गरज. जबरदस्त प्रयत्न केलाय हर्षल चोगलेनं. प्रयत्नांना 100 गुण मात्र दिले गेले अंकेश तांबडे यांच्या माध्यमातून. पण इथे मात्र गौरव घोसाळकर चांगल्यारीत्या गोलंदाजी करतोय. चेंडू उंच गेलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याची संधी. ही संधी कदाचित गौरव घोसाळकरला स्कूटीवरती बसू शकते. इथे त्यानं मिळवले विकेट. डीजे. एक धारी होती शुभा माझा दुधारी होता. लाखो शत्रूवरती एकटाच राजा माझा छत्रपती 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 शिवाजी राजा भारी होता. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. बाबूशाह सरांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आज त्यांना देखील कसरत करावी लागली या स्पर्धेसाठी. 4 गाड्या बदलून ते आलेत. एक ट्रेन देखील त्यांनी बदलली. पण इथे हा चेंडू मिड विकेट मध्ये खेळलाय. डीप मध्ये आपण पाहतोय तो खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा रोहित पाडगेच्या हातामध्ये हा चेंडू आहे. सर नाव काय तुमचं?
मंथन माळी सर देखील इथे आलेले, डोंबिवलीवरनं आले. आज कसरत त्यांना देखील करावी लागली, पण एका कॉलवरती ते आलेत, त्याच्यामुळे त्यांचं देखील आपण नक्कीच कौतुक करूया. लेट पण थेट माजी नगराध्यक्ष ट्रॉफी मध्ये आमच्या दोन्ही पाहुण्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. एकीकडे आपण बाबूशाह सरांना पाहतोय, तर दुसरीकडे मंथन माळी, आणि इथे आमचे तिसरे जे बसलेले पंच आहेत उमेश केने सर, यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. डॉट चेंडूचा इशारा आला. तत्पूर्वी ऐकूया डीजेला आणि त्यानंतर मायक्रोफोन वरती असतील तुम्ही कुठे जाऊ नका, कारण की आता खऱ्या अर्थानं बिग फाईट, तगडी लढत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात